सिमिलरिटी चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आहे आपला टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. पहा काय करायचं आपला, जर कोणतेही दोन ट्रायंगल घेतले आणि ते दोन ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर कोणत्या टेस्टचा वापर करायचा आहे हे आपल्याला काय करायचं या पॉइंट मध्ये पाहायचं आहे. आपले एम काय, कोणतेही दोन ट्रायंगल काय करायचं आपला सिमिलर दाखवायचे. त्यासाठी काय करणार आहे आपण, पहा सपोज दोन ट्रायंगल घेतले मी. फर्स्ट ट्रायंगल घेतला ट्रायंगल ए बी सी, दुसरा एक ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी क्यू आर. दोन ट्रायंगल कन्सिडर केले आपण. फर्स्ट ट्रायंगल घेतला ट्रायंगल ए बी सी, सेकंड ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी क्यू आर. काय करायचे आपला, हे जे दोन ट्रायंगल आहेत हे काय दाखवायचे आपला सिमिलर दाखवायचे. मग पहा जर कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे असतील तर त्यासाठी दोन महत्त्वाच्या कंडिशन आहेत, त्यांना आपण नेसेसरी कंडिशन म्हणतो. त्यामधली फर्स्ट कंडिशन म्हणजे काय आहे, द करस्पॉन्डिंग corresponding sides of a triangle कशा पाहिजेत, आर इन सेम प्रोपोर्शन. त्यासाठी जी दुसरी कंडिशन जी आहे ती म्हणजे द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा आपण दोन नेसेसरी कंडिशन घेतल्यात. त्या दोन नेसेसरी कंडिशन कशासाठी आहेत, जर कोणतेही दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील. फर्स्ट कंडिशन पहा काय लिहिली आपण, द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इन सेम प्रोपोर्शन. कोणत्याही दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा हव्यात आपल्याला, इन सेम प्रोपोर्शन, एकाच प्रमाणामध्ये पाहिजेत. म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचे जर आपण रेशो घेतले तर ते कसे असायला हवेत, सेम असायला हवेत. आणि द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल जर आपण घेतले तर ते करस्पॉन्डिंग अँगल कसे असायला हवे पाहिजे आपला, कॉन्ग्रुएंट असायला हवेत, एकरूप असायला हवेत. मग आपण ट्रायंगल एबीसी घेतला आणि ट्रायंगल पी क्यू आर घेतला तर पहा इथे काय होतं आपला, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर मध्ये फर्स्ट कंडिशन नुसार काय करायचं आपल्याला, करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या. मग पहा जर मी साइड ए बी घेतली तर ए बी साइडची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, ट्रायंगल पी क्यू आर मध्ये साइड पी क्यू. म्हणजे ए बी करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पी क्यू. जर साइड बी सी घेतली तर साइड बी सी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, जर बीसी घेतली तर बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे आपली, क्यू आर असणार आहे. आणि सेम तसंच जर साइड घेतली आपण, थर्ड साइड घेतली एसी, तर साइड एसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे, पी आर असणार आहे. म्हणजे काय भेटलं आपला, एसी करस्पॉन्डिंग साइड पी आर. बरोबर. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर साठी काय घेतले आपण, करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्यात. कंडिशन नुसार करस्पॉन्डिंग साइड्स कशा हव्यात आपल्याला, आर इन सेम प्रोपोर्शन. म्हणजे त्या प्रत्येकाचा रेशो कसा असायला हवा, सारखा असायला हवा. म्हणजेच काय भेटायला पाहिजे आपला, ए बी डिवाइड बाय पी क्यू याचा रेशो कोणावर असला पाहिजे, बीसी डिवाइड बाय क्यू आर. आणि याचा रेशो कोणावर असला पाहिजे, एसी डिवाइड बाय पी आर. ठीक आहे आपली फर्स्ट कंडिशन. म्हणजे कोणतेही दोन ट्रायंगल घेतले आणि त्यांच्या जर आपण करस्पॉन्डिंग साइड घेतल्या तर त्या कशा असायला हव्यात, इन सेम प्रोपोर्शन. सेकंड कंडिशन मध्ये काय दिले आपल्याला, द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असायला हवेत, कॉन्ग्रुएंट असायला हवे पाहिजे. मग काय करू आपण आता, ट्रायंगल एबीसी मधला अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल पी. सेम तसंच इन ट्रायंगल एबीसी अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल क्यू. अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल क्यू. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल आर. अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल आर. काय घेतलं आपण, तीन करस्पॉन्डिंग अँगल घेतले. अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल पी, बी चा क्यू, सी चा आर. हे करस्पॉन्डिंग अँगल कंडिशन नुसार कसे असायला हवेत, कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय भेटणार आपला, अँगल ए congruent to angle P, angle B congruent to angle Q and angle C is congruent to angle R. जर असं असेल, ही काय झाली आपली सेकंड कंडिशन. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये असतील आणि कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल कसे असायला हवेत, सिमिलर असायला हवेत. म्हणजेच काय म्हणणार आपण, देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे काय झालं आपल्या दोन कंडिशन नुसार ट्रायंगल एबीसी हा सिमिलर भेटला कुणाला, ट्रायंगल पी क्यू आर ला. हे जे सिम्बॉल दिले आपण हे कशासाठी आहे, फॉर सिमिलर ट्रायंगल. मग जर पाहिलं आपण तर टोटल आपल्याकडे 6 कंडिशन भेटतात. 3 करस्पॉन्डिंग साइड्स आणि 3 करस्पॉन्डिंग अँगल्स.
पण जर 6 कंडिशन सॅटिस्फाय होत नसतील, याच्यामधल्या कोणत्याही 3 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरी सुद्धा काय असणार आपले ट्रायंगल सिमिलर असणार आहेत. मग कोणत्याही 3 कंडिशनचा वापर करून आपण काय तयार केलं आहे, टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. म्हणजे काय पाहायचं आपला सिमिलरिटी टेस्ट कशावर डिपेंड असणार आहे, ह्या 6 कंडिशन मधल्या कोणत्याही जर 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपले ट्रायंगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तेच काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट टेस्ट पाहणार आहे आपण आता ए टेस्ट, अँगल 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 टेस्ट. ए टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर कसे असतात ते काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. सपोज दोन ट्रायंगल कन्सिडर केले, ट्रायंगल घेतला ए बी सी, दुसरा ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी क्यू आर. पहा दोन ट्रायंगल घेतले आपण, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल पी क्यू आर. कोणती टेस्ट पाहतो आपण, अँगल 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 टेस्ट. म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स जर कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. म्हणजे अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे आपला, अँगल पी. अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल क्यू. आणि अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल आर. हे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतील, जर कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे अँगल ए हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल पी ला, अँगल बी हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल क्यू ला, आणि अँगल सी हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल आर ला. ए चा करस्पॉन्डिंग अँगल पी हे दोन कॉन्ग्रुएंट असतील, बी चा करस्पॉन्डिंग अँगल क्यू हे दोन कॉन्ग्रुएंट असतील, आणि सी चा करस्पॉन्डिंग अँगल आर. जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर दोन ट्रायंगल कसे असणार आहेत आपले, सिमिलर असणार आहेत. कोणत्या टेस्ट नुसार, बाय अँगल 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 टेस्ट नुसार. म्हणजे काय आहे आपला ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. कशानुसार, बाय अँगल 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 टेस्ट. पहा काय आहे आपली टेस्ट, कोणतेही दोन ट्रायंगल घेतले आणि कोणत्याही दोन ट्रायंगलचे 3 करस्पॉन्डिंग अँगल जर कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील तर आपले दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत अँगल अँगल टेस्ट नुसार. पुढची टेस्ट आहे आपली ए टेस्ट, अँगल अँगल टेस्ट. पहा सोपी आहे अँगल अँगल टेस्ट. कोणत्याही दोन ट्रायंगलचे दोन करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ए टेस्ट नुसार ट्रायंगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पहा परत आपण तेच ट्रायंगल घेऊ, ट्रायंगल ए बी सी, दुसरा एक ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी क्यू आर. काय करायचं आपला ए टेस्ट मध्ये, कोणतेही दोन करस्पॉन्डिंग अँगल, सपोज बी अँगल घेतला तर बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, क्यू. म्हणजे कसा असायला पाहिजे तो, बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. आणि सपोज मी सी अँगल घेतला तर सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, आर. म्हणजेच अँगल सी हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल आर ला. तर ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. कशानुसार, बाय अँगल अँगल टेस्ट. पहा अँगल अँगल टेस्ट सोपे आहे. कोणत्याही दोन ट्रायंगलचे कोणतेही दोन करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, अँगल अँगल टेस्ट नुसार अँगल अँगल टेस्ट नुसार सिमिलर असणार आहेत. पुढची टेस्ट आहे थर्ड टेस्ट आपली साइड अँगल साइड टेस्ट, एस टेस्ट. पहा टेस्ट काय दिले आहे आपला, इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल आर इन सेम प्रोपोर्शन अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम आर कॉन्ग्रुएंट देन ट्रायंगल आर सिमिलर. पहा सोपी टेस्ट आहे. काय दिले आपला, इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल आर इन सेम प्रोपोर्शन. म्हणजे जर कोणतेही दोन ट्रायंगल घेतले आणि त्या कोणत्याही दोन ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग साइडच्या काय घ्यायच्यात आपला, पेअर घ्यायच्यात. म्हणजे सपोज आपण ट्रायंगल घेतला ए बी सी, फर्स्ट ट्रायंगल काय घेतला ए बी सी, आणि दुसरा एक ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर. टेस्ट नुसार काय करायचं आपला, दोन ट्रायंगल मधल्या दोन करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्यात. सपोज मी घेतली फर्स्ट साइड ए बी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पी क्यू. आणि सेम तसंच दुसरी साइड घेतली मी बी सी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यू आर. बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यू आर. काय केलं आपण, दोन ट्रायंगल मधल्या दोन करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. त्या दोन करस्पॉन्डिंग साइड कशा हव्यात आपला, आर इन सेम प्रोपोर्शन. त्या कशा असायला हव्यात, सेम प्रोपोर्शन मध्ये. म्हणजेच या दोघांचा रेशो कसा असायला हवा, सेम असायला हवा. म्हणजे AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू काय असायला हवं, BC डिवाइड बाय QR. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. पहा काय केलं, दोन ट्रायंगल घेतले आणि त्या दोन ट्रायंगलच्या कोणत्याही दोन करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. त्या करस्पॉन्डिंग साइड कशा असायला हव्यात, आर इन सेम प्रोपोर्शन. फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय पाहिजे, अँगल इन्क्लुडेड बाय देम. अँगल इन्क्लुडेड बाय देम. त्या दोन करस्पॉन्डिंग साइड मध्ये असलेले अँगल कसे असायला हवेत, कॉन्ग्रुएंट असायला हवेत. मग साइड AB आणि साइड BC ह्या दोघांमध्ये कोणता अँगल आहे, अँगल B. आणि साइड PQ आणि साइड QR ह्या दोघांमध्ये कोणता अँगल आहे, अँगल Q.
आणि बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, क्यू आहे. म्हणजे हे दोन अँगल कसे असायला हवेत, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. ही काय झाली आपली सेकंड कंडिशन. म्हणजे टेस्ट नुसार कोणतेही दोन ट्रायंगल घेतले आणि त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग पेअर्स घेतल्या, त्या कशा असतील, सेम प्रोपोर्शन मध्ये. आणि त्या दोन करस्पॉन्डिंग पेअर्स मधले जर अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर हे दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. म्हणजे देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर कशानुसार, बाय साइड अँगल साइड टेस्ट. पहा सोपी टेस्ट आहे. कोणतेही दोन ट्रायंगल घ्या, कोणत्याही दोन ट्रायंगलचे दोन करस्पॉन्डिंग साइड घ्या आणि त्या दोन करस्पॉन्डिंग साइड मधले करस्पॉन्डिंग अँगल जर कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील आणि दोन करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये असतील, तर दोन ट्रायंगल साइड अँगल साइड टेस्ट नुसार कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. 4 नंबरची टेस्ट आहे साइड 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 टेस्ट. एक अतिशय सोपी टेस्ट आहे. पहा दोन ट्रायंगल घेतले, फर्स्ट ट्रायंगल घेतला ट्रायंगल ए बी सी, दुसरा ट्रायंगल घेतला पी क्यू आर. हे दोन ट्रायंगल सिमिलर कधी असतील, तर दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स कसे असतील, सेम प्रोपोर्शन मध्ये असतील, तर साइड 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 टेस्ट नुसार ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. ए बी साइड घेतली, ए बी साइडची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पी क्यू. तसंच बी सी साइड घेतली, बी सी साइडची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यू आर. आणि तिसरी साइड घेतली एसी, एसी साइडची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पी आर. जर दोन ट्रायंगल घेतले आणि त्या दोन ट्रायंगलच्या आपण काय घेतल्या, करस्पॉन्डिंग साइड घेतल्या, त्या करस्पॉन्डिंग साइड कशा असतील, सेम प्रोपोर्शन मध्ये असतील. म्हणजेच AB डिवाइड बाय PQ चा रेशो हा BC डिवाइड बाय QR च्या रेशो एवढा असेल, BC डिवाइड QR चा रेशो कोणता एवढा असेल, AC डिवाइड बाय PR एवढा जर असेल, तर हे दोन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR कोणत्या टेस्ट नुसार, बाय साइड 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 टेस्ट नुसार. पहा सोपी टेस्ट आहे. कोणतेही दोन ट्रायंगल घ्या आणि कोणत्याही दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये असतील, तर ते ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत, साइड 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 टेस्ट नुसार. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन फर्स्ट. पहा काय दिलं आपलं क्वेश्चन, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट अँड राईट 1-to-1 करस्पॉन्डन्स. पहा काय दिलं आपला, एक डायग्राम दिला आहे. त्या डायग्राम मध्ये काय करायचं आहे, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. त्या डायग्राम मध्ये कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्ट नुसार, आणि जर सिमिलर असतील तर त्यांचा काय लिहायचा आहे, आपला 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. पहा जर ट्रायंगल पहिला मोठा ट्रायंगल दिसतोय आपला, ट्रायंगल ABC. पहिला ट्रायंगल कोणता दिसतोय, ट्रायंगल ABC. आणि याच्यामध्येच एक लहान ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल EDC. कोणता ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगल EDC. हे दोन ट्रायंगल घेऊ आपण. असं म्हणा, इन ट्रायंगल ABC. कोणता ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ABC. आणि दुसरा ट्रायंगल घ्या, ट्रायंगल EDC अँड ट्रायंगल EDC. कोणते दोन ट्रायंगल घेतले आपण, ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल घेतला EDC. पहा काय भेटते, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC मध्ये अँगल B आणि अँगल D कसे आहेत, 75 डिग्री. बरोबर. म्हणजेच अँगल B चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल D. म्हणजे काय लिहिता येईल, अँगल B करस्पॉन्डिंग अँगल D. आणि अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू कसे आहेत, 75 डिग्री. म्हणजे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल कसे भेटले आपल्याला, सारखे भेटले. त्याला म्हणता येईल इक्वेशन 1. बरोबर. म्हणजे पहिले दोन अँगल आपल्याला सारखे भेटले, अँगल B आणि अँगल D 75 डिग्री. सेम तसंच अँगल C चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल C. अँगल C करस्पॉन्डिंग अँगल C. आणि हे दोन अँगल कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. कारण की अँगल C आणि अँगल C दोनही ट्रायंगल मध्ये कसा आहे, कॉमन अँगल. म्हणजे काय भेटणार आपल्याला, देअरफॉर अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल C. त्याला म्हणतात इक्वेशन सेकंड. कशामुळे, तो काय आहे दोघांमध्ये, कॉमन अँगल. कॉमन अँगल इन ट्रायंगल. दोन्ही ट्रायंगल मध्ये कसा आहे तो, कॉमन अँगल. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय भेटले आपल्याला, त्या दोन ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कशा भेटले, सारखे भेटले. म्हणजे देअरफॉर ट्रायंगल आर सिमिलर बाय असले सॉरी देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC कशानुसार, बाय अँगल टेस्ट. कोणत्या टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सारखे भेटले आपल्याला, अँगल टेस्ट. अँगल टेस्ट नुसार ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC कसे भेटले, सारखे भेटले. कारण की अँगल B आणि अँगल D 75 डिग्रीचे होते आणि अँगल C दोघांमध्ये कसा होता, कॉमन होता. मग जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. 1-to-1 करस्पॉन्डन्स काय देता येईल आपला, अँगल B हा कोणाला करस्पॉन्डिंग आहे, अँगल D ला. आणि अँगल C हा कोणाला करस्पॉन्डिंग आहे, अँगल C.
सेकंड एक्झाम्पल आहे पहा, दोन ट्रायंगल दिले, त्या दोन ट्रायंगलच्या काय आपल्याला साइड दिल्या. क्वेश्चन काय विचारलाय, आर ट्रायंगल इन फिगर सिमिलर एपीएस बाय विच टेस्ट. ट्रायंगल हे दोन ट्रायंगल दिले आपल्याला, ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का आणि असतील तर कोणत्या टेस्ट नुसार. पहा जर डायग्राम मध्ये पाहिलं तर काय दिले आपल्याला, साइड पी क्यू दिले, साइड क्यू आर आणि साइड पी आर दिले आहे. साइड एल एम, साइड एम एन आणि साइड एल एन या प्रत्येक साइडची काय दिले आहे आपल्याला, लेंथ दिली आहे. यांचा वापर करू आपण. असं सपोज असले आपण इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन. ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एल एम एन मध्ये पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड, पी क्यू करस्पॉन्डिंग कोणत्या साइडला करस्पॉन्डिंग आहे, पी क्यू एल एम. त्यानंतर क्यू आर, क्यू आर हा कोणाला करस्पॉन्डिंग आहे, क्यू आर हा एम एन साइडला करस्पॉन्डिंग आहे. आणि पी आर, पी आर साइड कोणाला करस्पॉन्डिंग आहे, एल एन ला करस्पॉन्डिंग आहे. बरोबर. काय केलं आपण, दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. काय करू आपण आता, करस्पॉन्डिंग साइडची जर रेशो घेतली म्हणजे पी क्यू डिवाइड बाय एल एम इज इक्वल टू काय घेतला, क्यू आर डिवाइड बाय एम एन इज इक्वल टू काय घेऊ आपण, पी आर डिवाइड बाय एल एम. काय केले पहा, आपण दोन ट्रायंगल घेतले, त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या आणि करस्पॉन्डिंग साइडचे काय घेतले आपण, रेशो घेतले. मग काय माहिती आपल्याला, जर या करस्पॉन्डिंग साइडचे जर रेशो सारखे असतील, सेम प्रोपोर्शन मध्ये असतील तर हे दोन ट्रायंगल साइड टेस्ट नुसार कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. प्रत्येक साइडची लेंथ माहिती आहे आपल्याला, प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करू आपण. पी क्यू किती दिले आपल्याला, 6 डिवाइड बाय एल एम किती दिलाय, 3. त्यानंतर क्यू आर किती दिलाय आपल्याला, 8 डिवाइड बाय एम एन किती दिलाय, 4. आणि पी आर किती दिलाय आपल्याला, 10 डिवाइड बाय एल एम किती दिलाय आपल्याला, 5. बरोबर. प्रत्येकाची व्हॅल्यू पुट केली. जर रेशो घेतला 3 1 3 3 2 6 म्हणजे भेटला 2 डिवाइड बाय 1. 4 1 4 4 2 8 रेशो भेटला 2 डिवाइड बाय 1. 5 1 5 5 2 10 रेशो काय भेटला, 2 डिवाइड बाय 1. म्हणजे दोन ट्रायंगलच्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा आहे, सेम प्रोपोर्शन आहे. देअरफॉर काय घेता येईल, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन कोणत्या टेस्ट नुसार, बाय साइड टेस्ट. कोणत्या टेस्ट नुसार, साइड टेस्ट नुसार.